व्हॉलीबॉल क्लबचे मित्र आमचे महेशजी पाटील साहेब, जे की आमच्या निलंगा तालुक्यातून येतात, मसलगा गावचे आहेत, मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत. त्यांचे या ठिकाणी मंचावरती आगमन झालेलं आहे. मी आमचे मेंबर डॉक्टर सचिन जाधव यांना विनंती करतो, कृपया आपण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन महेश पाटील साहेबांचे या ठिकाणी स्वागत करावं. महेश पाटील साहेब हे महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत. एव्हरीडे व्हॉलीबॉल क्रिकेट, एव्हरीडे व्हॉलीबॉल आणि हॉलिडे क्रिकेट क्लब, सॉरी सॉरी, मनोज पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे या ठिकाणी स्वागत होते. नक्कीच सर, मनोज पाटील सर आमचे महाराष्ट्र पोलीस, आम्हाला नक्कीच अभिमान असेल त्यांचा. जाधव सरांच्या शुभ हस्ते यथोचित मान आणि सन्मान. यूट्यूब लाईव्ह जरा कॅमेरा इकडे फिरवा. जेवायला गेलेत, स्टँड बाय कॅमेरा आहे. मनोज पाटील सर एक उत्कृष्ट असे व्हॉलीबॉलपटू आहेत. याच वर्षी अंतिम सामना आमच्यासोबत खेळले होते व्हॉलीबॉलचा, अतिशय चित्तथरारक सामना. एका बाजूला मनोज तोरकडे सर कर्णधार होते आणि दुसऱ्या बाजूला योगेश दिवेकर कर्णधार. असा शेवटचा तो सामना. गजानन जाधव सलामीला आलेला फलंदाज आणि गोलंदाज महेश गोलंदाज जयंत नवरंगे वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलं. पहिला चेंडू टाकला गजाननसाठी, निर्धाव चेंडू. अतिशय वेगवान गोलंदाज, एक व्यावसायिक फलंदाजाला चाललेली गोलंदाजी आणि कव्हरच्या दिशेला मारलेला खणखणीत असा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी धुमाळ सर. अण्णा कदम यांची सहारा संकल्प सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. याच वेळी मैदानात अण्णांच्या अगदी अभिनंदनासाठी मारलेला हा दुसरा फटका. गजूभाऊ यांच्या बॅटमधून खणखणीत असा चौकार. ओके ओके. यावेळी पुन्हा एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला पॉइंटच्या दिशेला 2 धावांसाठी. ट्रॉफी ना मॅडमने दिली ती काय ट्रॉफी द्या दिली. यावेळी पुन्हा त्याच दिशेला संत गतीने अगदी हळूहळू सामना पुढे सरकवतायत गजानन सर. जोडीला उतरलेत महेश तोरमल, दोघेही अतिशय जबरदस्त असे खेळाडू. टायगर 11 संघाचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज जयंत नवरंगे यांचा शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवर मात्र 1 धाव आणि एका षटका समाप्तीनंतर धावसंख्या असेल बिनबाद 11 धावा. नवीन गोलंदाजी मार्कवर. चालू सामन्याचा फायटर ऑफ द मॅच बक्षीस जे आहे डॉक्टर आनंदी इट्टेवाड मॅडम यांच्याकडनं देण्यात येणारी एक ट्रॉफी. इथंच घ्या ना. आणि अमोल राठोडे यांच्याकडनं एक भेटवस्तू, आकर्षक भेटवस्तू. प्रत्येक सामन्यासाठी फायटर ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच दोन्ही पुरस्कार.
अमोल राठोड यांचं खरंच एक मोठं योगदान आहे. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? गोलंदाज हेमंत दिवटे आपल्याला दिसतात. श्रीमंत दिवटे गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी आहे. अगदी गुडलँडवर टप्पा पडल्यावर चेंडूने घेतली उसळी. निर्धाव चेंडूने झाली सांगता. धावसंख्या 11 वर स्थगित असताना गजानन जाधव मात्र 6 चेंडूत 11 धावांवर खेळतोय. महेश तोरमल 1 चेंडू तर 0 धावेवर. अजित मांढरेकरांना विनंती आपण याच्या स्टेजवर. यावेळी मात्र पुन्हा एकदा जबरदस्त असा कव्हर ड्राईव्ह. पाठीमागे प्रोटेक्शन खूप लांब राहिलं आणि 4 धावा. सॉरी अजित मांढरेकर आपल्याला विनंती आहे. चालू सामन्याचे सामनावीर असलेले तुषार कांबळे यांनी मात्र सामनावीराची ट्रॉफी अजित मांढरेकर यांना डेडिकेट केलेली आहे. त्यांनी ती घेऊन जायची येऊन. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या पुसते 15 धावा. अतिशय संत गतीने सामना पुढे सरकतोय. याच वेळी पुढे जाऊन आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. एक धाव पुन्हा एकदा मिळते. धावसंख्या 16 धावा. महेश तोरमल मात्र मैदानात 1 चेंडू 0 धावेवरती 16 धावांवरती. गजानन जाधव आक्रमक पवित्र्यात दिसत आहेत आज. श्रीमंत देवटे आपला पुढचा चेंडू घेऊन येत आहेत दुसऱ्या षटकातला. आणि महेश तोरमल ब्रँडेड षटकार येतोय मैदानात. जबरदस्त असा षटकार डीजे. स्पर्धेसाठी भरीव योगदान असलेले आमचे माधवचे पलवार देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत समालोचन कक्षाच्या समोरून. पुढचा चेंडू बघा. एक चांगला फटका मारल्यावर दुसऱ्या कव्हरच्या दिशेने रनआउटच संधी. परंतु गच्चाळ थ्रो. देव देतो आणि कर्म नेत. विकेटची संधी आली होती पण थ्रो मात्र खराब. धावसंख्या 22. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना श्रीमंत देवटे सरांचं. यानंतर पुढचा चेंडू. 1 धाव आली. म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर मोरे सर धावा पोहोचतायत. 23 धावा. अजूनही 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा झाल्यात. मोरे सर काय षटक हाताळल्यात तुम्ही शेवटचं. अतिशय तुमचा एवढ्या वर्षाचं क्रिकेटवरचं जे प्रेम आहे ते प्रेम आणि क्रिकेटचा अनुभव पुरेपूर आपण वापर केलात आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजांना मात्र 15 धावा काढण्यापासून वंचित ठेवलं. जबरदस्त गोलंदाजी आजचा परफॉर्मन्स तुमचा. धन्यवाद सर. कुठेतरी अनुभव कामाला येतो. त्यातलाच हा आजचा प्रकार होता की 6 चेंडूमध्ये मला 15 धावा रोखायच्या होत्या आणि समोरचे चांगले गोलंदाज असतात देखील मी त्यात यशस्वी झालो. चला पुढील चेंडू सामना करतील महेश तोरमळ. डॉक्टर आनंदी इटवाड मॅडम यांच्याकडनं तुषार पाटील सरांना जे 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलंय रोख. तुषार कांबळे सरांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक. उत्कृष्ट असा हा पहिलाच चेंडू तितकाच चांगल्या प्रकारे त्याला सन्मान केला आहे. धावसंख्या होते वाढून 24. गोलंदाजी मार्कवर परिवर्तन. सुजित बर्गे सर आलेत. पहिल्या चेंडूत 1 धाव नक्की दिले. गजानन आक्रमक पवित्र्यात आहेत. 8 चेंडू 16 धावांवर. आणि पाठीमागे फिरून उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु पंच सांगतात हा चेंडू असेल वाईड. जीएसटी टायटन संघाची खासियत यावर्षी पाहायला मिळाली. एकापेक्षा एक सरस गोलंदाज त्यांच्यात. अनुभवी गोलंदाज. सर यावर्षी जीपीएलचं पण एक खास गोष्ट आहे
ती म्हणजे अशी की जी टीम हारते त्यामध्ये देखील आपण जसं मॅन ऑफ द मॅच असं तसं मॅन ऑफ द फायटर ऑफ द मॅच हे घोषित करत आहोत. नक्कीच गजानन यांचा या दरम्यान चांगला फटका येतो, स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव धावून पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, पण क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख. शरद माळी जर्सी नंबर 16, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 धावा. यावेळी पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडूवर टप्पा बदलला आणि एक धाव मात्र मिळते. धावसंख्या 28-1. अतिशय आगळं वेगळं असं आयोजन पाहायला मिळतंय हॉलिडे क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. GPL सीझन पर्व 4. मागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच होते सुजित तुषार कांबळे सर, परंतु एक असे मालक आहेत त्यांनी तो पुरस्कार आपल्या खेळाडूला ज्याच्यामुळे आपण जिंकलो असे अजित मांढरेकर यांना तो डेलिगेट केलेला आहे. नक्कीच सर. याच दरम्यान पुढचा चेंडू. महेश तोरमल मात्र प्रयत्न करतोय पण प्रयत्नाला कुठंतरी थोडं अपयश येत आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोचले 29 धावावर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मोठ्या फलंदाजाला शांत ठेवण्यात आतापर्यंत यश मिळवलं GST टायटन संघाने. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. यावर्षी चांगले नवीन गोलंदाज घेऊन आला GST टायटन संघ. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. गजानन याला काही समजला नाही. गजानन यांना चकवा देऊन जाणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन सामावला. निर्धाव चेंडू. 29 धावांवर तिसऱ्या षटकाच्या समाप्तीसाठी हा शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत सुजित बर्गे सर. फक्त 6 धावा खर्च केल्यात. याच वेळी पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळाला. वारंवार एकाहून एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 30 या धावसंख्येवर स्थगित आहे. आपले हॉलिडेचे फाउंडर मेंबर आहेत मंगेश वेर्लेकर सर, जे की कोकण रेल्वेमध्ये कार्यरत आहेत, अधिकारी आहेत. त्यांच्या मिसेस आमच्या वहिनी साहेब इथे उपस्थित आहेत. आम्ही त्यांचं शब्दसुमराने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नक्कीच हॉलिडेचे फाउंडर मेंबर म्हणून ज्यांचा उल्लेख केलात, प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगावंसं वाटेल सर. 2016 साठी 16 साली आपण हॉलिडे क्लबची स्थापना केली आणि करंजाडी नगरीत राहणारे सर्व नोकरदार मंडळी, शासकीय नोकर किंवा व्यावसायिक असतील, यांच्यासाठी खेळण्यासाठी एक वेगळं असं व्यासपीठ तयार करून दिलं, एक मैदान तयार करून दिलं. अर्थातच ग्रामस्थांची याला एक मोलाचं योगदान देखील आपल्याला लाभलं. परंतु 2016 साली सुरू झालेला प्रवास 2026 येता येता सर एवढा मोठा हॉलिडे क्लब तयार झाला आणि त्यांच्या माध्यमातून एवढं मोठं आगळं वेगळं आयोजन आपण पाहतोय सर. नक्कीच सर, आणि तुम्ही जसा उल्लेख केलात करंजाडे ग्रामस्थांचा, तर त्यांच्याशिवाय शक्यच नाहीये. नक्कीच सर. माजी सरपंच असतील, सध्याचे सरपंच असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वांचंच अतिशय चांगलं योगदान. या सामन्याकडे आणि गळवे यांचा पहिला चेंडू फिरकला होता हवेत, परंतु हा झेल निसटला आणि 2 धाव्यांचा त्यांना पडतोय दंड. 2 धावा घेण्यात यशस्वी. दरम्यान केतन पवार यांचे वडील आमचे सामने पाहण्यासाठी आलेत. त्यांना विनंती आहे सर, आपण स्टेजवर या, वरती या. धन्यवाद सर. हॉलिडे परिवारातील जे सदस्य आले असतील त्यांचा यथोचित मान आणि सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. श्री मनोज तोरकडे सर, आपलं देखील आम्ही इथे आमच्या हॉलिडेच्या वतीने मनापासून इथे स्वागत करतो. मी सावंत सरांना विनंती करेन, सावंत साहेब आपण आपल्या. धन्यवाद सर. हिंदूराव सावंत सरांना विनंती आहे. केतन पवार यांचे वडील बळवंत पवार सर या ठिकाणी आलेत. प्राथमिक शिक्षक, नाशिक जिल्हा परिषद शाळा, यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन श्री बळवंत पवार सर यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. बोलूया सामन्याकडे. अनिल गळवे यांचा हा दुसरा चेंडू महेश तोडमय सामना केला. सर आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून महेश तोरमळ मोठे मोठे फटके मारतो, पण खरंच कौतुक करावं असं वाटतंय मला GST टायटन संघाचं की महेश तोरमळला देखील अद्यापपर्यंत
दाबून ठेवलंय, थांबून ठेवलंय. 7 चेंडू ते 10 धावांवर खेळतोय फक्त महेश तोरमळ. खरंच कौतुकास्पद आहे सर. चांगल्या प्रकारे त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी मात्र गजाननने आक्रमण चढवलंय. डीप मिड विकेटचा खेळाडूच्या हातात झेल देऊन गजाननच्या खेळीचा होतोय अंत. बघा रिक्वेस्ट आहे, मुलांना बाहेर घ्या सर. दुखापत होऊ शकते. सारखं सारखं तुम्हाला दाबून ठेवलंय, थांबून ठेवलंय महेश तोरमल सारख्या चांगल्या फलंदाजाला. एक गोलंदाजीची आगळी वेगळी शैली पाहायला मिळाली यावर्षी. बिरुदेव गलांडे यांचा संघ वेगळ्याच उमेदीने यावर्षी मैदानात उतरलाय. पण सर बिरुदेव गारंटे सर दिसत नाहीत कुठे. यावेळी मात्र सरळ बॅटने केलेला जबरदस्त असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनच्या जवळ बनेश्वर राऊत सरांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्या 36 धावा. 5व्या षटकातले 3 चेंडू देखील संपलेले आहेत. कधी बॅट तळपणार महेश तोरमल यांची. यावेळी मात्र थोडीशी दिशा भरकटली, लाईन आणि लेंथ चुकली आणि चेंडू जातोय वाईड. धावसंख्या 37 धावा. 4.3 धाव संख्या आहे 37. एक गडी बाद. सुजित बर्गे सर यांचा पुढील चेंडू सामना करतात महेश. पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपामध्ये एक धाव. वाढती धाव संख्या झालेली 38. दिवेकर सर, जर मी चुकत नसेन तर ही मुंबई टायटन ही जी आहे ती एक एसटीओ ची टीम आहे. म्हणजे हे जे आपले अधिकारी वर्ग आहेत त्यांच्या हा एक जोरदार फटका आणि हा खणखणीत महेशच्या बॅट मधून दमदार छक्का.
थँक्यू धाव डीजे. संख्या बघा सर 44 वर पोहोचलेली आहे 4.4 षटकात. यावेळी पुन्हा कमबॅक करतोय गोलंदाज सुजित बर्गे यांनी केले कमबॅक. तर दिवेकर सर, मी सांगत होतो तुम्हाला की मुंबई टायटन ही एक अशी टीम आहे की ज्यामध्ये जीएसटी मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम आहे सर. पण त्यांच्या हाताखाली देखील जरी काम करत असले तरी बॅटिंग करताना कधीही ते गैकूच करत नाहीयेत. ते त्याला त्याच दमाने फटके मारतायत एक प्रतिस्पर्धी बघून म्हणून. ते कोणतेही घाई करत नाही त्यांच्या खेळामध्ये. नक्कीच सर चांगले खेळाडूंचा भरणा असलेला संघ. पुढचा चेंडू पुन्हा एक सुरेख चेंडू. पुन्हा मिस होतोय चेंडू. स्वप्नील बागाडे यांना चकवणारा चेंडू. पंचांचा निर्णय षटक संपलाय सर 5 षटक संपलेत. 5 षटकानंतर धावसंख्या 1 बाद 45 धावा. दिवेकर सर, काय सांगाल आपल्या करण जाडे आणि युट्यूबला जे जॉईन झाले आत्ताच त्या सर्व प्रेक्षकांना आपल्या GPL 4 च्या प्रवासाबद्दल? GPL पर्व चौथाचा प्रवास सर. पहिला डे मॅचेस पासून सुरू केला. 8 संघ खेळायचे. 2 दिवसाचे सामने व्हायचे. पण तिथून सुरू झालेला प्रवास हळूहळू पुढे सरकत आला. मंकी, तिकडे वायर चालू आहे, इकडे बेटा. हा, स्टेजवरती जा. डीजे. करू शकता. थँक्यू डीजे, थँक्यू. उत्कृष्ट असा झेल होता, परंतु खाली प्रयत्नांना 100% मार्क आहेत सर. प्रयत्न अतिशय चांगले होते परंतु धावा मिळतील पूर्ण 6. धावसंख्या झाली 51. गोलंदाज अनिल गळवे यांचा पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा प्रयत्न फसलाय. लेफ्ट साइडला जो महिला कक्ष आहे तिकडे मी सर्वांना विनंती करेन की कृपया आपण लहान मुलांना कंट्रोल करा. खालती आहे ना, एकतर वायर आहे, शॉक लागू शकतो, त्याचबरोबर मैदानामध्ये खेळाडू आहेत, दुखापत होऊ शकते. हा चेंडू अतिशय जबरदस्त फटका. कव्हरच्या डोक्याच्या वरून 1 बाउन्स जातोय 4 धावांसाठी. डीजे आहे त्यांच्याकडे एक जुना. राहू दे राहू दे. अहो ते चॉईस करूनच घेतलेले आहेत ना आधी. हे चॉईस करूनच घेतलेले आहेत.
शेवटचा जो झेल होता तो अतिशय सुरेख घेतला, पण बाउंड्री लाईनला पाय लागला होता. यावेळी मात्र पुन्हा एक चांगला फटका पाहायला मिळतोय. फलंदाज महेश तोरमल याच्या बॅटमधून खणखणीत षटकार. जबरदस्त असा डान्स पाहायला मिळाला. विशाल खाडे यांचं देखील आगमन झालंय. या स्पर्धेसाठी लागणारं संपूर्ण पाणी त्यांच्या माध्यमातून विशाल खाडे. पाण्यासारखं पुण्य नाही. खरंच विशालजी, आपण जे काम चालू केलं पाण्याचं, सगळे पाप धुवून टाकणार जर कुठलं काम असेल तर पाण्याचं सारखं पुण्य नाही सर, लक्षात ठेवा. आणि ते काम आपण करताय. दरम्यान वाईट चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या धावून पोहोचले 62 धावा. 6वं षटक प्रगतीपथावर असताना यावेळी पुन्हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावत येतोय आणि झेल मात्र सोडलाय महेश तोरमल याचा. चांगल्या खेळाडूला वारंवार असे जीवदान मिळाले तर संघ नक्कीच अडचणीत सापडणार. कारण एक सन्मानजनक धावसंख्या महेश तोरमल यांच्या संघाची आता तयार झाले. 64 धावा. हॅलो 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 वाईड पुढचा चेंडू वाईड नाही. अतिशय सुरेख चेंडू. या निर्धाव चेंडूने झाली सांगता या षटकाची. पाण्याचा जसा उल्लेख केला नितीन जगताप यांच्या माध्यमातून देखील पाणी पुरवठा 3 दिवस सातत्याने, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. लहान मुलांना मैदानाच्या बाहेर घ्या. चला बुलबुले साहेब. रवींद्र बुलबुले तर चिरंजीव. डीजे बालाजी कोकणे कुठे असाल विनंती. आपला मुलगा मैदानात फिरतोय, त्याला घेऊन जा. तुमचे सपोर्टचे आणि सर्व महिला मंडळी यांना विनंती आहे, कोण जेवायचे राहिले असतील कृपया जेवून घ्या. चला सामना सुरू करा. शेवटचं षटक आहे या इनिंगचं. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. दत्ता जाधव पुन्हा एकदा. दत्ता जाधव यांचा पहिला चेंडू आणि जबरदस्त असा झेल पाहायला मिळाला. स्वप्नील बगाडे सरांच्या खेळीचा झाला अंत. 5 चेंडूत एका धावेवरती. डीजे पुंजडवाड सर यांनी घेतलेला सुरेख असा झेल. महिला मंडळांना विनंती आहे, आपण जेवण करून घ्या. अजूनही 5 चेंडू या षटकातले फेकायचे. चला घाई करायची आहे पंच. शेवटचा दिवस आहे, अजून बऱ्याच सामने खेळवायचे आहेत. प्लीज घाई करा थोडी. नवीन फलंदाज येतोय मैदानात, योगेश आटोळे. धावसंख्या 64. 64 लॉस्ट ऑफ 2 विकेट. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षण देखील तितकंच दर्जेदार. एकच धाव मिळते. स्ट्राईकला येतोय महेश तोरमल.
काय झालंय? वेळ नका घालू महेश सर, विनंती आहे आपल्याला. 2 दिवस सतत आम्ही सकाळी 5 वाजता घरी जातोय. यावेळी पंच सांगतात हा चेंडू आहे वाईड, वाईड आणि वाईड. धावसंख्या 66 धावा, सन्मानजनक धावसंख्या तर झालेली आहेच, पण याच दरम्यान आलेला एक वाईड चेंडू. एक धाव धावून पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट बघा. महेश तोरमाल एक व्यावसायिक खेळाडू आहे आणि इतर खेळाडूंनी घेण्यासारखं आहे. शेवटच्या षटकात त्याचं असलेलं रनिंग बिटवीन द विकेट अतिशय वाखणण्याजोग आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू, वाईट चेंडू. धावसंख्या पोचते 68 धावा, 3 चेंडू, 69 धावा, 69 लॉस्ट ऑफ 2 विकेट. आणि जबरदस्त फटका पाहायला मिळाला. महेश तोरमल ब्रँडेड षटकार. नो चेक करायचंय. थँक्यू डीजे. नो चेक करायचं. नो चेक करतायत, 1 मिनिट. एक मिनिट, साइड अँगल बघतायत. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला, लिगल डिलिव्हरी आहे. आणि या फटक्यानिशी महेश तोरमळ्याच्या 50 धावा पूर्ण झाल्यात. अभिनंदन महेश तोरमल. या 20 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्यात. 6 षटकार आणि 1 चौकारानिशी महेश तोरमल. पुन्हा एक वाईट चेंडू, पुन्हा एक वाईट चेंडू. शेवटचा चेंडू आहे. गोलंदाज दत्ता जाधव आतापर्यंत 5 चेंडूत 18 धावा ठोकून काढल्यात. शेवटचा चेंडू. सुरेख फटका पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने. 1 धाव धावून पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तिसऱ्या धावेचा आता प्रयत्न करतोय महेश तोरमल, मात्र यावेळी बाद. सिद्धेश पावले यांचा
यथोचित मान सन्मान या स्पर्धेची आठवण असणारा एक सन्मान चिन्ह देऊन या सत्कार मूर्तींचा सन्मान होतोय. धन्यवाद सर. चला महेश सर, आपल्याला विनंती असेल लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. महेश तोरमल आणि कृष्णा अंबोरे पाटील, आपल्याला विनंती असेल आपण कृपया मैदानात जी इतर लहान मुलं आहेत त्यांना बाहेर घ्यायचे आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला लहान मुलांना बाहेर घ्या. चला देशमुख. चला लवकर बोला. बॉल. डीजे डीजे. चला मॅच लवकर चालू करा. मॅच चालू करा. महेश सर, योगेश कराडे, लावा ना लवकर क्षेत्ररक्षण यार प्लीज. संघाचा कर्णधार आणि जीएसटी वॉरियर संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी या. जीएसटी वॉरियर संघाचा कर्णधार परत परत अनाऊन्स करणार नाही. जीएसटी वॉरियर संघाचा कर्णधार आणि सनराईज संघाचा कर्णधार जर आले नाही वेळेवर टॉस उडवायला तर एक एक षटक कमी करण्यात येईल. शेजल जाधव हिच्या शुभ असते नाणेफेक होईल. ठेवा. सिद्धेश पावले या नाणेफेकीसाठी या. पहिलाच बॉल आहे ना. काय स्कोर झाला.
मैदानात सामना होतोय सुरू. पहिला चेंडू वाईड आणि दुसरा चेंडूवर एक धाव अशी, एक चेंडू 2 धावा अशी संत सुरुवात. सकपाल सर, आता झालेल्या नाणेफेकीत जीएसटी वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकले. म्हणजे माधव गुरु चपलवार यांच्या संघाने नाणेफेक जिंकले. त्यांनी निर्णय कळवायचा आहे. आणि पुढील समालोचनासाठी आमचे मित्र रोशन सकपाल सर. विजयासाठी 41 चेंडू 83 धावांची आवश्यकता. आणि पुढचा चेंडू चांगला समाचार घेतलाय. चला लहान मुलं मैदानाच्या बाहेर घ्या. देशमुख, तुमच्या मुलाला मैदानाच्या बाहेर घ्या. स्ट्राईकला आहेत प्रशांत पुंजलवाड सर आणि नॉन स्ट्राईकला आहेत बनेश्वर राऊत सर. एक मोठी खेळी करावी लागेल प्रशांत पुंजलवाड सरांना. त्यांच्या बॅटमध्ये ती ताकद आहे 83 धावा चेस करण्याची. पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. तो चलो दोस्तों, फिर एक बार एक शानदार मुकाबले की तरफ चलते हैं, जहां पे एक तरफ टाइगर और एक तरफ टाइटन के बीच में ये मुकाबला 82 रनों का पीछा करना है और आरंभिक गेंदबाज के 4 गेंदों के ऊपर 4 रन देखे जा सकते हैं। बहुत ही धाकड़ बल्लेबाजी हुई थी। ये देखिएगा ऑन साइड में फ्लिक किया इस गेंद को, बाउंड्री लाइन को चीरते हुए नंबर आएंगे 4, चौवा डीजे। थैंक यू सो मच। सफर बहुत लंबा तय करना है, ऐसे में बल्लेबाजी करते हुए थोड़ा सा जोर देना पड़ेगा। गेंद की हुई समाप्ति। टीम की टोटल की बात करी जाए तो रन संख्या बन चुकी है 8। एक ओवर की समाप्ति के बाद बगैर विकेट के नुकसान पर टारगेट है 85 का, माफ कीजिएगा, टारगेट लंबा है तो उस हिसाब से बल्लेबाजी करनी पड़ेगी। लेकिन पावर प्ले में जिस अंदाज से गेंदबाजी की है गजानन ने, काफी सराहना करनी पड़ेगी। नई गेंदबाज के साथ चलेगी गेंदबाजी करने वाली टीम। महेश तोरमल, ये बल्लेबाज का बोलबाला चला है पिछली 3 रातों से। अच्छी बल्लेबाजी, लेकिन देखिएगा उनके ऊपर शेर के आगे शेर खड़ा है भाई। हम भी किसी से कम नहीं, दिखा दिया महेश तोरमल को, इस गेंद को भेज दिया तारामंडल में 6 रन। कोणी खेळाडू जेवायचे राहिले असतील तर विनंती असेल आयोजकांकडून की आपण जेवण करून घ्यायचं आहे। कोणी खेळाडू जर जेवण करायचे राहिले असतील तर आयोजकांकडनं विनंती आहे कि अपन जेवण करून घ्यायचं है। गेंदबाजी की बात करें तो महेश तोरमल, गेंदबाज के ऊपर पहले गेंद के ऊपर अटैक हुआ था, बल्लेबाज द्वारा छक्का दागा गया था, उसके बाद एक अच्छी गेंद, डॉट गेंद की हुई समाप्ति। टोटल की बात करी जाए तो वहीं पे रुकी हुई। फिर एक बार महेश तोरमल तैयार है ओवर द विकेट के साथ। और बढ़िया स्ट्रोक है, क्या जबरदस्त स्ट्रोक खेला इस मर्तबा। देखिएगा ब्लैक स्क्रीन के सामने इस गेंद को भेज दिया था बल्लेबाज ने, 4 रन आए थे इस गेंद के ऊपर।
वेदांत धुमाळ कुठे असतील तर आपण स्टेज जवळ संपर्क साधायचा. वेदांत धुमाळ. गेंदबाज तैयार रहेंगे. महेश तोरमल की गेंदबाजी के ऊपर अटैक हो रहा है. सामने बल्लेबाज हम देख रहे हैं इस वक्त स्ट्राइक में खेल रहे बल्लेबाज प्रशांत. प्रशांत अच्छे बल्लेबाजी कर रहे हैं. जिस अंदाज से बल्ला घुमा रहे हैं बिल्कुल प्रोफेशनल क्रिकेटर जैसे बल्लेबाजी यहाँ पे बिल्कुल देखने को मिल रही है. शानदार, जानदार, धमाकेदार. देखिएगा दर्शकों में भी अजीब अजीब यहाँ पे. और बात करी जाए तो 1.5 ओवर समाप्त हो चुकी है. 18 रन बन चुके हैं. महेश तोरमल अभी तक 5 गेंदें फेंकी है. महेश तोरमल ने 10 रन खर्च किया है. ये बढ़िया स्ट्रोक खेला. गैप में गेंद को ढकेल दिया. अंतिम गेंद के ऊपर नंबर आए 4 और शानदार फिनिश किया इस ओवर को. 14 इस ओवर में. दो ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल की बात करी जाए तो 11.00 के औसत से 22 रन बनाने हैं. 85 का पीछा करना है. 2 ओवर में आए 22 रन. जहां पर हम बात करेंगे बनेश्वर जो कि 3 गेंदों के ऊपर 5 रनों के साथ खेल रहे हैं. और प्रशांत जिन्होंने 9 गेंदों को फेस किया है. 16 रनों की पारी को अंजाम दे रहे. गजानन इस मर्तबा तीसरे नंबर के गेंदबाजी के लिए तैयार है. भुवनेश्वर यहाँ पे बनेश्वर सामने है. वो क्या बल्लेबाजी है भाई. गैप में इस मर्तबा. लेकिन ओ यहाँ समय फील्डिंग हुई. गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के पार. 4 रन. पचासी रन बनाए हैं. लेकिन इस तरह से अगर खर्चा होगा तो भाई और बढ़िया स्ट्रोक है. लेकिन धीमी गति की गेंद थी. थोड़ा सा फंबल हो चुके हैं खिलाड़ी. और शायद इस गेंद के ऊपर 1 रन आएगी. 1 रन के साथ टीम के टोटल में हुई वृद्धि. रन संख्या बढ़ती हुई 27 रन है. कोई विकेट नहीं अभी तक. शुरुआत अच्छी हो रही है. 2.2 ओवर की समाप्ति हो चुकी है. 27 रन. लेकिन टारगेट भी देखिएगा सर कि बुरुज खलीफा जैसा बड़ा टारगेट सेट किया बल्लेबाजी करते हुए. 85 रन बहुत बड़ा आंकड़ा है भाई. लेकिन उसके ऊपर जवाब देते हुए ये पहले विकेट का पतन हो चुका है. बल्लेबाजी करने वाले टीम का बल्लेबाज इस वक्त मैदान से बाहर. शुक्रिया. देखिएगा टाइटन और टाइगर के बीच में ये मुकाबला. हालांकि बल्लेबाजी करते हुए टाइटन ने अभी तक 1 विकेट खोया है. टाइगर ने महेश तोरमल की बल्लेबाजी के ऊपर बहुत रन बनाए थे. लेकिन अब देखना होगा टाइटन किस तरह से जवाब देती है. अलॉन्ग द ग्रास खेला इस मर्तबा. देखिएगा खिलाड़ी है वहां पे जब तक कि थ्रो करे. 1 रन बनाने का पर्याप्त समय है दोनों बल्लेबाजों के पास. और इस 1 रन के साथ टीम के टोटल में हुई वृद्धि. 28 रन 1 विकेट के नुकसान पर. 2.4 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट तो खोया है टाइटन ने. टाइगर ने शेर जैसी दहाड़ मारी थी बल्लेबाजी करते हुए. एक बड़ा टारगेट सेट किया. लो फुल टॉस बॉल स्टेट डाउन द ग्राउंड. सीधे बल्ले से ब्लैक स्क्रीन के सामने खेल दिया इस मर्तबा. लेकिन 1 से ज्यादा रिजल्ट नहीं आएगा. 29 रन बन चुके हैं. 85 रन टू विन बिटवीन 42 बॉल्स. मिस टाइमिंग खेल दिया इस मर्तबा. 30 यार्ड दायरे के अंदर से थोड़ी सी ऊपर से गई. और दूसरी रन बनाने का मौका दोनों बल्लेबाजों के पास.
2 रन आसानी के साथ पूरे। 31 रन टीम की टोटल। देखिए चाहे टाइटन और टाइगर के बीच में ये मुकाबला, इसके बाद सुपर 6 का अंतिम मुकाबला होगा सर। उसके बाद सेमीफाइनल और फाइनल, यानी कि इसके बाद 3 मुकाबले अभी भी है। नए गेंदबाज हम देखेंगे इस मर्तबा श्रवण। 31 रन बन चुके हैं 3 ओवर की समाप्ति के बाद। अच्छी शुरुआत है, लेकिन इससे भी बेहतर शुरुआत करनी पड़ेगी टाइटन को, क्योंकि हर एक ओवर में कम से कम 15 रन तो आने पड़ेंगे। अभी फिलहाल हम देख रहे हैं कि 31 रन है 3 ओवर की समाप्ति के बाद, यानी थोड़ा सा अब जो कि आस्किंग रन रेट है थोड़ा सा छोटा है, उसे और लंबा करना पड़ेगा। श्रवण, पहली गेंद, बड़ा हिट खेलने का प्रयास था लेकिन एक ही रन आएगी, एक से ज्यादा कुछ नहीं। साइक रोटेट हुई, एक से आगे जाता हुआ टोटल 32 रन। 22 के रूप में एक रन आई थी, 32 रन आए। 3.1 ओवर, 85 रन जीतने के लिए चाहिए। कहीं ना कहीं मौका देना चाहिए, मौका बनाना चाहिए बल्लेबाजों को। गैप ढूंढने की कोशिश है, सिंगल, और दूसरी की मांग की गई है। रनआउट का खतरा हो सकता है, लेकिन 2 रन कंप्लीट। तीसरी की मांग की गई है, क्या हो रहा है भाई? ये 3 रन कंप्लीट है यहां से, और 3 रनों के साथ आगे जाता टोटल 35 रन, 1 विकेट की नुकसान पर। जहां पर 1 रन थी वहां पे 2 एक्स्ट्रा की रन मिली। एक एक 2-2 रनों को बचाना होगा। हालांकि टारगेट बड़ा जरूर है, लेकिन इसी तरह से अगर होता रहा तो आगे जाकर दिक्कतें पैदा हो सकती है टाइगर टीम के लिए। ये इतना अच्छा शॉट नहीं था, बिल्कुल स्टिकर पर लगी थी गेंद। और ये देखिएगा, पहले नकारा था इस रन के लिए, लेकिन आखिरकार फैसला किया कि चलो 1 रन ले लेते हैं। फिर एक बार 2 से आगे जाता हुआ टारगेट 37 रन, 37, 1 विकेट यहां से जाता हुआ नजर आया बल्लेबाजी करते हुए टाइटन टीम का। टाइगर टीम की तरफ से अब देखना होगा, 21 गेंदों के ऊपर 48 रनों की जरूरत है अब जीतने के लिए टाइटन टीम को। इस ओवर की 3 गेंदें हो चुकी है। अच्छी गेंदबाजी है यहाँ पे, और एक डॉट गेंद की हुई समाप्ति। शक की नजर से देखा गया था अंपायर के पास, लेकिन अंपायर अपने इरादे पर कायम। दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार रहेंगे ओवर द विकेट के साथ। नेक्स्ट बॉल, ये पैरेलल स्ट्रोक खेला, वहां पे खिलाड़ी गेंद तक पहुंचने की कोशिश जरूर करेंगे। सिंगल आगे, दूसरी की मांग। 2-2 रन बना रही है टाइटन टीम, कहीं ना कहीं मौका बनाने की कोशिश कर रही। खराब गेंदों के ऊपर अटैक करेंगे और सिंगल डबल से स्कोर बोर्ड हिलता रखेंगे, यही मकसद से दोनों बल्लेबाज फिलहाल तो बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के अंदर। 19 गेंदें, 46 रनों की जरूरत है अब भी जीतने के लिए। बड़े हिट भी चाहिए, नहीं है ऐसा नहीं है। अगर इस गेंद के ऊपर बड़ा हिट आता है, 40 रन रह जाते हैं 3 ओवरों में, तो मजा आएगा फिर अगले 3 ओवर देखने में। ये स्ट्रोक का खेल दिया, कवर ड्राइव खेला इस गेंद को। ओ यहां से देखिएगा ये क्या हुआ भाई, चौवा आया है 4 रन। नसीब का चौवा बिल्कुल हाथ से छूटा है और गेंद गई बाउंड्री लाइन के पार, 4 रन।
के लिए। अब देखना होगा, 4 रन तो आए थे अंतिम गेंद के ऊपर और नए गेंदबाज के साथ चलेगी टाइगर टीम। नए गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा 5वें नंबर पर गेंदबाजी के लिए। यहाँ पे गेंदबाज को बुलाया गया है कृष्णा कृष्णा राठौड़। ये गेंदबाज हमें दिखाई देंगे 5वें नंबर पर गेंदबाजी के लिए। 18 गेंदों के ऊपर 42 रनों की जरूरत है। मुकाबला अभी तक बैलेंस है और एक दो बड़े हिट वापस ला सकते हैं इस मुकाबले में। दूर वाली छोर से फिर एक बार कृष्णा तैयार है ओ द विकेट के साथ। घुमाकर खेलने की कोशिश, आउटसाइड द लेग स्टंप, इस वाइड बॉल। एक्स्ट्रा की 1 रन आएगी, टीम की टोटल 1 से बढ़ेगी। धीमे 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 टाइटन टीम भी कोशिश कर रही है जीत की तरफ जाने की। हालांकि मेहनत जरूर करनी पड़ेगी, लेकिन कोई बात नहीं, तैयारी है टाइटन टीम की मेहनत करने के लिए। हल्के हाथों से विकेट पर रही गेंद, फॉलो थ्रो में अच्छी ये फील्डिंग वहां पे देखने को मिली। एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। और इस 1 रन के साथ टीम के टोटल में हुई वृद्धि, रन संख्या 1 से आगे जाती हुई 45 रन 45। पुन्हा एकदा आपल्याला सूचना आहे, जे उर्वरित कोणी जेवायचं प्लेयर राहिले असतील तर आपण जेवण करून घ्यायचं। इस मर्तबा मिड विकेट रीजन में इस गेंद को खेल दिया है सिंगल। दूसरी की मांग, ये रिस्क जरूर उठाया दोनों बल्लेबाजों ने, लेकिन रनिंग बिटवीन द विकेट बहुत अच्छी है। जंगल में जिस तरह से हिरन दौड़ती है ना, उस तरह से दौड़ लगाई थी दोनों बल्लेबाजों ने। क्या जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन कंप्लीट, टीम की टोटल 2 से आगे गई है। रन संख्या 47 रन, 1 विकेट के नुकसान पर 4.2 ओवर की समाप्ति के बाद। 16 गेंदों के ऊपर 38 रनों की जरूरत है जीतने के लिए। ये देखिएगा वहां पे खिलाड़ी मौजूद है, सिंगल ही आएगी। अच्छी फील्डिंग वहां पे देखने को मिली। एक दो बड़े हिट की जरूरत है यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टाइटन टीम को। टाइटन कोशिश लगातार जारी है, लेकिन मौका नहीं दे रहे बल्लेबाज को हाथ खोलने का। ये देखिएगा अच्छी गेंदबाजी है, कृष्णा आई थिंक गेंदबाजी कर रहा है और अच्छी गेंदबाजी। यहाँ पे 1 ही रन आएगी इस गेंद के ऊपर। उनचास रन यहाँ पे हो चुके हैं। 4.4 ओवर समाप्त हो चुके हैं। 7 ओवरों का ये मुकाबला, बनाने हैं 85। अभी तक 49 रन बन चुका है। बढ़िया हिट लगा दिया इस मर्तबा, जरूरत थी इस बड़े हिट की और नंबर आए तारामंडल में। गेंद सीधी जाएगी 6 रनों के लिए, 6 रन। तेरह गेंदों के ऊपर जरूरत है 30 रनों की। छक्का आया है, मच नीडेड 6 था ये। अब जरूरत थी टाइटन टीम को एक छक्के की और वो छक्का भी आया है एन मौके पर। अब 13 गेंदों के ऊपर 30 रन। मुकाबला अभी भी बैलेंस है सर, जरूर हम कहेंगे। लग रहा था 85 रन बहुत बड़ा टारगेट है, लेकिन नहीं भाई, धीमे धीमे टाइटन टीम ने भी शुरुआत की है। हो पैरेलल स्ट्रोक खेला इस मर्तबा। व्हाट अ कैच, इट्स द बेस्ट कैच ऑफ दिस टोटल टूर्नामेंट। तालियां होनी चाहिए इस कैच के लिए। क्या लाजवाब कैच है भाई, कमाल की कैच। स्क्रीन पर इस कैच का रिप्ले दिखाया जाएगा। शानदार, सभी दर्शक जरूर देखिएगा। क्या शानदार कैच लपकी है भाई, इतनी आसान नहीं होती इस तरह से कैच लेना। हम देखेंगे स्क्रीन पर जरूर इस कैच को। महेश तोरमल थे, ऐसे ही नहीं आईएसपीएल तक गए थे वो, भले खेलने का मौका नहीं मिला है, ऊपर वाला आगे चांस देगा और इसी तरह से अगर मेहनत रही सर तो जरूर आगे मौका मिलेगा महेश तोरमल को। और जिस अंदाज से उन्होंने
आज खेल दिखा है ना मैदान के अंदर, वाकई तारीफ करनी पड़ेगी भाई। देखा जाएगा 5 ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल की बात करी जाए तो 55 रन बन चुके हैं। नए गेंदबाज के साथ चलेंगे शरद माली। महेश तोरमल माफ कीजिएगा। ये महेश तोरमल की अच्छी गेंद, यहाँ पे देखिएगा डॉट हुई थी। अब थोड़ा सा टेंशन में है टाइटन टीम, क्योंकि महेश तोरमल की ओवर है, इसे तो मारना इतना आसान बात नहीं होगा टाइटन टीम के लिए। लेकिन अब सामने कौन है इसे भूलना चाहिए बल्लेबाजों को। महेश तोरमल हो या खुद बुमराह हो, मुझे मेरे टीम को जिता कर देना है। इस टारगेट से खेलना होगा सामने वाली टाइटन टीम के बल्लेबाजों को। अगर उस अंदाज से खेलोगे तभी जाकर जीत के नजदीक जा सकते हो। 55 रन, क्या गेंदबाजी है भाई, क्या गेंदबाजी है। क्या करेगा बल्लेबाज। इस तरह से बिल्कुल ब्लॉक होल में बॉटम पर डाली थी गेंद, बल्ले के बिल्कुल टो में डाली थी गेंद, और डॉट गेंद की समाप्ति हुई। डॉट गेंद की हुई समाप्ति। फिर एक बार महेश तोरमल गेंदबाजी के लिए तैयार रहेंगे ओवर द विकेट के साथ। ये क्या कहना भाई, इतनी रफ्तार थी, इतनी रफ्तार थी गेंद में कि शायद बल्लेबाज भी अचंभित हो गए। जैसे गेंद आई पलक झपकते ही विकेट कीपर की दस्तानों में। जवाब नहीं है, जवाब नहीं है भाई। ऑलराउंडर परफॉर्मेंस, कमाल की गेंदबाजी, कमाल की बल्लेबाजी भी की है इस बंदे ने। आज तो छा गया ये बंदा। ये अच्छा स्ट्रोक खेला। यहाँ पे देखिएगा सिंगल की मांग की गई है, 1 रन तो आएगी, और इस 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है 56 रन, 5.4 ओवर्स। 8 गेंदों के ऊपर 29 रनों की जरूरत है। इस 2 गेंदों में एक बड़ा हिट आता है, अगली गेंद के ऊपर अगली ओवर में कम से कम 15-16 रन रहते हैं, तो फिर मजा आएगा देखने में मुकाबला। लेकिन महेश तोरमल की ओवर है, सेफ हैंडेड खेलना चाहते हैं बल्लेबाज। सिंगल आएगी, 1 ही रन आएगी। 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। रन बने 57 माफ कीजिएगा। 7 गेंदे अंतिम और 28 रनों की जरूरत। 7 गेंदें बची है, रन चाहिए 28। टीम है टाइटन, उसके सामने है टाइगर। ओ हवा में खेल लिया, 1 फील्डर बिटवीन दिस कैच। ये ओ हो, यहां से क्या ड्रॉप, क्या ड्रॉप हुई है। 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर, उंगली को लगी थी गेंद। 2 रनों के साथ टीम के टोटल में हुई वृद्धि। रन संख्या बन चुकी है स्कोर कार्ड के ऊपर। रन बने अभी तक 59 रन 6 ओवर की समाप्ति के बाद। अब अंतिम ओवर शेष है, और अंतिम ओवर में चाहिए 26। 6 पर 26। इम्पैक्ट प्लेयर मैदान के अंदर दाखिल हो चुका है। 6 गेंदों के ऊपर 26 रनों की जरूरत है। नए गेंदबाज के हाथ में गेंद सौंपी जाएगी। योगेश, अविनाश काले नए इंपैक्ट प्लेयर मैदान के अंदर, और योगेश करेंगे गेंदबाजी। 6 गेंदे 26 रनों की है जरूरत जीतने के लिए टीम टाइटन को। टाइगर और टाइटन, ये 2 टीमों के बीच में ये मुकाबला आप और हम है जीपीएल, यानी कि जीएसटी प्रीमियर लीग 2026। इस चमचमाती हुई ट्रॉफियों के ऊपर हकदार के रूप में कौन सी टीम अपना नाम लिखेगी, इस इंतजार में आज के रात में हम करेंगे फैसला इस मुकाबले का। काफी बढ़िया ये टूर्नामेंट हमने देखी है। पिछले 3 दिनों से ये मुकाबला शुरू है, और आज का मेगा फिनाली का दिन, मेगा फिनाली लास्ट डे। गेंदबाज तैयार है, 6 गेंदों के ऊपर 26। मिस टाइमिंग खेला इस मर्तबा, और ये देखिएगा 1 रन लेने की कोशिश जरूर की जा रही है वहां पे, और 1 ही मिलेगी। 5 अंतिम गेंदे, 25 रनों की जरूरत है। पांच गेंदे 25 रन।
फ्रंट फुट पर आकर खेलने का इरादा नाकामयाब हुआ और विकेट कीपर ने बल्लेबाज का किया काम तमाम और एक विकेट को किया चलता। विकेट नंबर तीसरा मैदान के बाहर टाइटन टीम का। चार गेंदे हैं और जीतने के लिए 25 रनों की जरूरत है। चारों गेंदों के ऊपर अगर 4 छक्के लगा दिए तो बनेंगे 24। फिर भी 1 रन चाहिए। चार गेंदों के ऊपर 25 रनों की जरूरत है। नए नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल। मी सूचना करतो हे 4 बॉल संपल्यानंतर ज्या संघाने टॉस केलाय ज्यांची फिल्डिंग असेल लगेच तातडीनं मैदानामध्ये दाखल व्हा। ये गैप शॉट खेलने की कोशिश लेकिन वहां पे खिलाड़ी है। अब मुकाबला हाथ से निकल चुका है बल्लेबाजी करने वाली टाइटन टीम के। शुरुआत अच्छी हुई थी टाइटन टीम की। लग रहा था जब 2 ओवर थे ऐसे लग रहा था 40-42 रन चाहिए थे तो कहीं ना कहीं ऐसे लग रहा था कि मुकाबले में मजा आएगा, ट्विस्ट आएगा। और एक डॉट गेंद की हुई समाप्ति है। वो औपचारिकता बाकी है। 2 अंतिम गेंदें बची है। 2 अंतिम गेंदें बची है। टाइटन और टाइगर के बीच में जो फैसला होने वाला है इस 2 गेंदों के ऊपर हो जाएगा। फिलहाल तो पलड़ा भारी है इस वक्त टाइगर टीम का। सिंगल गेंद ये देखिएगा इसे फील्ड किया जाएगा। एक अंतिम गेंद बची है तो टाइटन को क्या करना होगा कि जाते जाते अपने जो डगआउट में जो अपने सपोर्टर्स बैठे हैं उनके चेहरे पर मुस्कुराहट लानी होगी बड़ा हिट खेलकर। ये मिकी टॉय देखिएगा। उधर गोरिल्ला ने तो आज तूफान मचा दिया भाई। ये देखिएगा गोरिल्ला। इसके अंदर जो इंसान रहेगा ना वो बहुत दिल का साफ रहेगा क्योंकि आज उन्होंने इतना ज्यादा प्यार दिया है ना